उषाताई, तुम्ही आज तुमच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये जनसंपर्क अभियान चालवलं. या अभियानाअंतर्गत तुम्हाला काय समस्या जाणवल्या, कशा पद्धतीनं मतदारांनी तुम्हाला समस्यांशी अवगत केलं? आमचं जनसंपर्क सुरू आहे गेल्या 1.5 महिन्यापासून आणि आम्ही विविध भागात फिरतोय. आज आम्ही त्रिमूर्तीनगर या भागामध्ये फिरलेलो आहे आणि इथे बऱ्याच महिला आलेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की इथे त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही, घरोघरी कचरा पडलेला असतो, रोडवर कचरा पडलेला असतो, घरोघरी सगळ्यांकडे पेशंट आहे. त्याच्यामुळे त्या कॉर्पोरेशनवर आणि आपल्या या सरकारवर बऱ्याच नाराज आहे. ते म्हणतात आम्ही आमदार पाहिलेला नाही आहे. अनेक महिलांना तर इथला आमदार कोण आहे ते सुद्धा त्यांना सांगता आलं नाही आणि ते नोकरीचं कामाचं मागणी करतात आहे शासनाकडे आणि त्यांना हाताला काम हवं आहे. त्यांच्या लेकरं शिकून घरी बसलेली आहे, ही पण त्यांची फार मोठी समस्या आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की केवळ आम्हाला थोडे पैसे देऊन चुपचाप बसवता तुम्ही. जसं की लाडकी बहीण, ठीक आहे, सगळ्यांना पैसे हवेच असतात, त्यात काही हे नाही आहे, द्यायलाही पाहिजे. आपलेच पैसे असतात ते शासनाचे आणि टॅक्स भरणाऱ्यांचे, ते द्यायलाही हवे. पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला एका साईडनी 1,500 रुपये देता आणि लगेच तुम्ही किराणा, धान्य, साखर, तेल याच्यावर 10%, 8%, 15% लगेच वाढ करून टाकली. हे त्यांच्या लक्षात येऊन राहिलं आहे आणि ते म्हणतात आहे की हिच्यामध्ये आमचे 4-5 हजार, 10,000 अजून चालले आहे जास्तीचे. तर मग तुम्ही 1,500 देऊन आम्हाला काही मूर्ख बनवतात आहे का? या तऱ्हेचे सगळे रोष आम्ही इथे बघायला मिळाले.